नागडे उघडे राहून भीक मागणे हे वैराग्य नव्हे. रामजन्म जरी झाला तरी न कळे परब्रह्म रामाला. परब्रह्माला आत्मज्ञान असते की नसते याचा प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष श्रीराम. रामाला परब्रह्म मानतात, पण त्याला ते ज्ञान नव्हते. वसिष्ठ सद्गुरूने रामाला तू देहधारी नसून अनादी अनंत परब्रह्म आहेस असे सांगितले. रामजन्माची आठवण तुम्ही प्रत्यक्ष भक्ती करून दर्शनाने घेतली पाहिजे. प्रत्येक प्राण्याला आपण असल्याचे जाणवते, ते जाणपण श्रीरामाची विभूती आहे. व्यवहार जो दिसतोय भासतोय तो फक्त बघण्याकरता आहे, त्याचा तुम्हाला काहीही उपयोग नाही. मी मरतो म्हणून तो मरतो हा महादोष आहे. रामजन्म म्हणणारे कोण आहे, तर ती श्रीरामाची ज्ञानतंतू आहे. रामजन्माचे ज्ञान झाले त्याला मृत्यूचा आघात सोसावा लागत नाही. आठवाच्या आधी असलेले जे आपणाला आहेसे भासविते ते त्या श्रीरामाचे स्वरूप दर्शन आहे. तुम्हाला तुम्ही असल्याचे जाणवते तेच त्या श्रीरामाचे पवित्र दर्शन आहे. आपण आहेसे ज्या योगे आपल्या लक्षात आले आहे तो श्रीरामाचा योग आहे. परब्रह्माला परब्रह्म असल्याचा विसर पडला होता, त्याचे दर्शन सद्गुरू वसिष्ठांच्या कृपेने झालेले आहे. सद्गुरूंचे चरण हाच तो श्रीराम. गुरुचिंतनाविणे गुरुभक्तीविणे आत्मा राम प्रसन्न होत नाही. वसिष्ठांनी ज्या रामाला पढविले तो व्यवसायी राम व ज्या परब्रह्माची ओळख करून दिली तो आत्माराम. आपण असल्याचे ज्ञान ते गुरुचे चरण आहेत हे लक्षात ठेवा. घबराट झाली तर गुरु तरी करा. जिथे ज्ञान आहे त्या ज्ञानाला पोचणे, हवे नको पुरविणे हे प्राणच करत असतो. प्राण हाच मारुती, ज्ञान हाच राम. रामाचे दर्शन हवे तर प्राण वश करा. त्यासाठी अखंडित नामस्मरण चालू ठेवा. पणाचा आत्मा प्राण, प्राणाचा आत्मा ज्ञान. तुम्हाला तुम्ही असल्याचे जे ध्यानात आहे ते रामाचे रूप आहे आणि त्याला लागणारे सर्व करणे मारुतीचे म्हणजे प्राणाचे कार्य आहे. तुमचे असणे एकाएकी तुमच्या ध्यानात आले हाच तो रामजन्म. यासाठी विवेक पाहिजे. विवेकाला कौशल्यही म्हणतात, म्हणून राम हा कौशल्येचा पुत्र. नाना पापांनी भ्रष्ट झाला असेल तरी जर त्याची गुरुश्रद्धा बळकट असेल व गुरुमंत्र मिळाला असेल तर त्याचे पाप जळून खाक होते. जे ध्यानातून बाजूला होत नाही त्याला म्हणतात काळजी. गुरुचिंतनाची काळजी लागली पाहिजे. जर रामजन्माची आठवण ठेवायची असेल तर तुम्ही असल्याची आठवण रामा इतकी पवित्र माना. गुरुला दृष्टांत नाही, कारण सापेक्षतेने दाखवण्याला दुसरी वस्तूच नाही. रामाची ओळख म्हणजे प्रत्यक्ष शुद्ध आपण असल्याचे ज्ञान, आत्मज्ञान, ज्याला स्तुतीने अनंत नावे आहेत. विष्णू सहस्त्रनाम वगैरे ते प्रत्यक्ष आपणाकरता आपण आहे. केवळ आत्मनिश्चयाची गरज आहे. परब्रह्म उघडच आहे. जगात तुम्हाला घरातील बाहेरचे माणसे काय वाटेल ते बोलली तरी जर अमृतानुभव आला असेल तर तुम्ही शांत असाल. परमात्मा परेशू सद्गुरू असा ज्याचा अंतरात्मा गुरुगुरु करतोय तो अर्धवट राहणार नाही. लोकांना सांगू नका, पण अंतर्यामी मी राम नव्हे काय असेच म्हणा. काही दिवसांची टेप आहे, तुमच्या अनुभवाला ती जाणार आहे. देह जाहो अथवा राहो, गुरुवचन सांडू नये याला सायास काही नाही. कुणीतरी भाग्याने आपण असलेल्या जाणीवेला गुरुस्वरूप म्हणून ते ध्यानात ठेवतो. तुमच्या ध्यानात दुसरे काही ठेवू नका. तुमच्या ध्यानात तुम्हीच राहा, पण देहरूप नव्हे, मनरूप नव्हे. गुरुकृपा ज्याच्यावर होते त्याला ध्यानात धरण्यासाठी दुसऱ्या कोणत्याच गोष्टींची गरज राहत नाही. उदाहरणार्थ प्रतिमा, मूर्ती वगैरेंची. इथे श्रद्धा आणि विश्वास पाहिजे, दुसरा काही खर्च नको. ज्ञानदर्शनाने तुम्ही चिरायू अविनाशी होता. गुरुभक्तीशिवाय हे कळणार नाही. शब्दाच्या आधी गुरु आहे. शब्द बोलणारा तो प्राण आहे. न मानता तुम्ही आपोआप काय आहात ते बघा, मग मानून ठेवलेले आपोआप जाईल. जन्म झाल्यापासून हे पाहिजे ते पाहिजे नुसती भूक ती आत्मज्ञानानेच शांत होते. जे आत्मज्ञानाची नुसती बडबड करतायत ते आपली योग्यता हलकी करतायत हे लक्षात ठेवा. नागडे उघडे राहून भीक मागणे हे वैराग्य नव्हे, तर सर्व काही नष्ट होणार आहे हे लक्षात ठेवणे म्हणजे वैराग्य.